नमस्कार मित्रांनो, तर नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे जे भरतीचं अपडेट होतं त्याची संपूर्ण जाहिरात आपल्या हाती लागलेली आहे. सोबतच अप्लाय करायचं आजपासूनच सुरू झालेलं आहे, परंतु शेवटची तारीख ही 11 मे 2025च्या रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकणार. इथे बघू शकतात सविस्तर जाहिरात 52 पेजची आपल्याकडे संपूर्ण जाहिरात. शिक्षण काय काय लागणार आहेत, किती पदं भरली जाणार आहेत, वय काय काय लागणार आहे, कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा असणार आहेत, अटी शर्ती काय असणार आहेत आणि अप्लाय करायचं सुद्धा आपल्या ऑफिशियल वेबसाईट आपल्याकडे आलेली आहे. त्यावरती अप्लाय करायचं मी इथे समजून सांगणार आहे आणि सोबतच आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नाही तर चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करून बेल बटन दाबून ऑलवरती क्लिक करायचं आहे. अतिशय महत्त्वपूर्ण नवीन गव्हर्नमेंट जॉब अपडेट घेऊन येतोय, नक्की त्याचा फायदा घ्यायचा. चला तर बघूया डिटेलमध्ये. संपूर्णपणे मी इथं जाहिरात समजावून सांगतोय. काल जी व्हिडिओ मी अपलोड केली होती त्यात एकदम शॉर्ट ॲडव्हर्टिजमेंट इथे त्यांनी दिली होती, परंतु शिक्षण काय लागतं त्याबद्दल अद्यापही स्पष्ट केलं नव्हतं. तर संपूर्ण 52 पेजची जाहिरात इथे आपल्या हाती लागलेली आहे. तर गट क आणि गट ड मधील विविध रिक्त पदं इथे भरली जाणार आहेत आणि दोन्ही पदांसाठी 30 संवर्ग असणार आहेत आणि 30 संवर्गासाठी 620 पदं इथे भरली जाणार आहेत. ऑफिशियल जाहिरात आपल्याकडे आली होती आणि त्याबद्दलच आपण सविस्तर इथे बोलतो. तर पहिलं पद असणार आहे बायोमेडिकल इंजिनियर. असे टोटल 30 संवर्ग असणार आहेत. याबाबत आपण काल डिस्कस केलं होतं. तर वेतन स्तर किती असणार आहे, वेतन किती असणार आहेत आणि किती जागा भरल्या जाणार आहेत याबद्दल सांगितलं होतं. आता ज्या पदाला तुम्ही अप्लाय करताय त्या पदाला इथे तुम्हाला पेमेंट किती आहे, किती जागा भरल्या जाणार आहेत, म्हणजे याच्यात ANM GNM साठी जागा आहेत, त्याच्यानंतर डायलिसिस झालं, त्याच्यानंतर ECG साठी झालं, सांख्यिकी अधिकारी असेल, त्याच्यानंतर वैद्यकीय झालं, त्याच्यानंतर इथे बघू शकतात की आहार तंत्रज्ञ झालं, त्यानंतर CSCD झालं, पशुधन असेल, त्याच्यानंतर वायरमॅन झालं, ग्रंथपाल, ध्वनिचालक, टंकलेखक आहे, क्लर्क आहे, लिपिक, अशी भरपूर साधे पदं आहेत. ती सगळी पदं इथे भरली जाणार आहेत. तारखेच्या बाबतीत 11 मे 2025 ही तुमची शेवटची तारीख असणार आहे आणि ज्या दिवशी तुमचं एक्झाम आहे त्याच्या 7 दिवस अगोदर हॉल तिकीट हे पब्लिश केलं जातं. फीच्या बाबतीमध्ये परत समजावून देतोय. खुला प्रवर्ग 1000 रुपये तुम्हाला फी पेमेंट करायचं आहे आणि उर्वरित मागासवर्गीय आणि अनाथ प्रवर्ग 900 रुपये तुम्हाला इतकं फी पेमेंट करायचं आहे. चला तर पहिल्या पदाला घेऊया आपण. पहिलं पद असणार आहे बायोमेडिकल इंजिनियर. त्यासाठी एकच जागा भरली जाणार आहेत. इथे तुम्हाला जातीचे जे काही प्रवर्ग आहेत ते इथे दिलेले आहेत. तुम्हाला जातीच्या प्रवर्ग वाईज इथं व्हॅकंट सीट पाहणं गरजेचं, जसं की सर्वसाधारण एक जागा इथे भरली जाणार आहे. आता बायोमेडिकल इंजिनिअरसाठी शिक्षण काय काय लागतं, तर बायोमेडिकल इंजिनिअरिंगमधून तुमची पदवी प्राप्त पाहिजे, 2 वर्षाचा त्या कामाचा अनुभव पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे मराठी भाषेचं ज्ञान इथे आवश्यक आहे. कनिष्ठ अभियंता पद क्रमांक 2 असणार आहे. त्याच्यासाठी टोटल 35 जागा इथे भरल्या जाणार आहेत. इथे तुम्हाला जातीच्या प्रवर्गामध्ये बघायचं आहे, त्यानंतर कास्ट रिझर्वेशन इथे सीट आपल्याला एकदा पाहून घ्यायचे आहेत, त्यानंतरच आपल्याला इथे फॉर्म भरायचा आहे. तर कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजे काय, तर सिव्हिलमधून तुमचे पदवी इथे प्राप्त असणं गरजेचं, सोबतच मराठी भाषेचं ज्ञान इथे आवश्यक आहे. कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनिअरसाठी 6 पद आहेत. शिक्षण काय लागतं, तर बायोमेडिकलमध्ये तुमची इंजिनिअरिंग पदवी प्राप्त पाहिजे, 2 वर्षाच्या त्या क्षेत्रातला अनुभव पाहिजे. त्यानंतर पुढील पद आहे 4 नंबरचं उद्यान अधीक्षक गट क. याच्यासाठी वेतन दिलेलं आहे, वरती चार्टमध्ये सुद्धा वेतन दिलेलं आहे 38,600 ते 1,12,800 प्रति महिना इतकं तुम्हाला वेतन दिलं जातं. ओके, त्याच्यानंतर आपण पुढचं पद बघूया. याचं शिक्षण बघू शकतात की आता उद्यान अधीक्षक याच्यासाठी काय पाहिजे, BSc पाहिजे, तरी तुम्ही अप्लाय करू शकतात. सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी याच्यासाठी किती जागा आहेत, तर 1 जागा भरली जाणार आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त शाखेची पदवी असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता, परंतु जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशन मधलं इथे पदवी प्राप्त पाहिजे, सोबत 3 वर्षाचा इथे अनुभव लागणार आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट बघूयात की वैद्यकीय समाजसेवक गट क. याच्यासाठी 38,600 ते 1,22,800 इतकं प्रति महिना वेतन दिलं जाणार आहे. 15 पदं भरली जाणार आहेत. इथे आपल्याला जे काय प्रवर्ग आहेत त्याच्या वाईज इथं आपल्याला कास्ट रिझर्वेशन आहे, जिथं सीट चेक करायच्यात आणि त्याच्यानंतरच फॉर्म भरायचा आहे. तर वैद्यकीय समाजसेवक गट क याच्यासाठी शिक्षण काय लागणार आहे, तर समाजशास्त्रामधून तुमची पदवी प्राप्त पाहिजे, तुमचे MSW झाले तरी तुम्ही अप्लाय करू शकता. 200 या ठिकाणी खाट असलेलं जे काही रुग्णालय आहे, जे काही हॉस्पिटल आहे तिथला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स इथे आवश्यक आहे, सोबत मराठी भाषेचं ज्ञान इथे आवश्यक आहे. तर प्रत्येक पदासाठी मराठी भाषेचं ज्ञान इथे आवश्यक आहे. डेंटल हार्जिनिस्टसाठी 3 जागा आहेत. शिक्षण काय लागतं, 12वी पास पाहिजे, त्यानंतर डेंटल काउन्सिलचं सर्टिफिकेट पाहिजे, मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे, 2 वर्षाचा अनुभव पाहिजे. त्याच्यानंतर पुढील पद आहे स्टाफ नर्स आणि GNM. ओके, तर त्याच्यासाठी 131 पदं भरली जाणार आहेत. तुम्हाला इथे रिझर्वेशन आहेत, सीट चेक करायचे आहेत. त्यानंतर आता ANM GNM साठी तुमची BSc नर्सिंग पास पाहिजे, सोबतच तुमचं 12वी वरून ज्यांनी BSc नर्सिंग केलेली आहे ते पण इथं पाहिजे. जर तुम्ही मिडवायफरी नर्सिंगचा कोर्स केलात त्याची पण पदवी प्राप्त असणं गरजेचं आहे. 2 वर्षाचं कमीत कमी एक्सपिरियन्स इथे आवश्यक आहे.
त्यानंतर डायलिसिस तंत्रज्ञ 90 पद असणार आहे. त्यासाठी 4 जागा राहतील. शिक्षण काय लागणार आहे, जसं की तुमची मान्यताप्राप्त शाखेमधून पदवी घेतलेली आहे किंवा तुम्ही DMLTचा कोर्स केलेला आहे. 6 महिन्याचा इथे डायलिसिसचा तुमचा अभ्यासक्रम पूर्ण आहे आणि 2 वर्षाचा त्या क्षेत्रातला अनुभव आहे, तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकता. सांख्यिकी सहाय्यक याच्यासाठी 3 पदं असणार आहेत. त्याच्यानंतर शिक्षण काय लागतं, कोणत्या शाखेतील पदवी, 2 वर्षाचा अनुभव. ECG तंत्रज्ञासाठी 8 जागा राहतील. आता ECGसाठी शिक्षण काय लागतं, तर तुमचं जर भौतिकशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्समधून तुमची जर पदवी प्राप्त आहे तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकता. ECG टेक्निशियनचं तुमचं शिक्षण पूर्ण पाहिजे. 2 वर्षाचा तिथे अनुभव इथे लागणार आहे. त्यानंतर पुढचं पद असणार आहे CES-SD तंत्रज्ञ. ह्याच्यासाठी 5 जागा भरल्या जाणार आहेत आणि 5 जागा तर बघू शकतात की जीवनशास्त्रातली इथे पदवी लागणार आहे, म्हणजे स्मॉल जीवनशास्त्रातली इथं पदवी लागणार आहे. 2 वर्षाचा त्या क्षेत्रातला अनुभव इथे आवश्यक आहे. मराठी भाषेचं ज्ञान इथे लागणार आहे. त्यानंतर 13 नंबरचं पद आहे आहार तंत्रज्ञ. ह्याच्यासाठी 1 जागा राहील. शिक्षण काय लागतं, जसं की BSc झालेलं आहे तरी अप्लाय करू शकता. BScमध्ये कोणता विषय पाहिजे, तर फूड अँड न्यूट्रिशन, म्हणजे हे पद बघू शकता. आहार म्हणजे हे फूडच्या याच्यामधलं पद झालं, त्याच्यामुळे आपल्याला न्यूट्रिशन अँड डायटिशियनमधली ही पदवी प्राप्त पाहिजे. 2 वर्षाचा त्या क्षेत्रातला अनुभव पाहिजे. असे सगळे पद असणार आहे. जसं की नेत्रचिकित्सा सहाय्यक याच्यासाठी 1 जागा राहील. त्याच्यानंतर शिक्षण लागतं 12वी, त्या क्षेत्रातला 2 वर्षाचा अनुभव लागणार आहे. त्याच्यानंतर 15 नंबरचं पद असणार आहे औषध निर्माता. 12 पदं भरली जाणार आहे. शिक्षण लागणार आहे बी फार्मसी पाहिजे. नॅशनल काउन्सिलिंगचं इथं सर्टिफिकेट पाहिजे. 2 वर्षाचा अनुभव. मराठी भाषेचं ज्ञान इथे आवश्यक लागणार आहे. तर प्रत्येक पदासाठी शिक्षण वेगवेगळं असणार आहे. ज्या पदाला तुम्ही अप्लाय करताय त्या पदात शिक्षण पाहून घ्यायची, जागा किती आहेत आणि जाहिरातीचं काळजीपूर्वक वाचन करायचे. जाहिरातीची लिंक आणि फॉर्म भरायची लिंक दोन्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे. ओके. आरोग्य सहाय्यक महिला याच्यासाठी 12 जागा भरल्या जाणार आहे. 12वी पास असलं तरी तुम्ही अप्लाय करू शकतात. सोबतच 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे असं इथं त्यांनी डिटेलमध्ये दिलेलं आहे. 17 नंबरचं पद आहे बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक. साठी 6 जागा भरल्या जाणार आहेत आणि 6 जागांसाठी तुमचं 10वी पास आहे तरी अप्लाय करू शकता. सोबतच इथे इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक इथून तुमचं औद्योगिक प्रशिक्षण, म्हणजे ITI मधून तुमचं या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक सब्जेक्ट असेल आणि 2 वर्षाचा इथे तुम्ही ITIचा कोर्स केलेला आहे आणि संबंधित क्षेत्रामधला 2 वर्षाचा अनुभव इथे आहे तुमच्याकडे, तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकता. पशुधन पर्यवेक्षकसाठी 2 जागा, 12वी पास, त्या क्षेत्रातली पदवी, मराठी भाषेचं ज्ञान, म्हणजे प्रत्येक पदासाठी 12वी लागते. त्याच्यानंतर त्या क्षेत्रातली पदवी लागते. 2 वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचं ज्ञान इथे आवश्यक आहे. ऑक्झिलरी नर्स, मिडवाईफ, ANM याच्यासाठी वेतन दिलेलं आहे 25,500 ते 81,100 आणि सोबतच 38 पदं ही भरली जाणार आहे. शिक्षणाच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर SSC म्हणजे 10वी तुमची पूर्ण आहे. सोबतच तुम्ही ANMचा इथे पदवी म्हणजे अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. नॅशनल काउन्सिलच्या या ठिकाणी नोंदणी तुमची प्राप्त आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान आहे तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात. पुढचं पद असणार आहे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी. याच्यासाठी 51 जागा भरल्या जाणार आहेत आणि शिक्षण तुमचं इथे बघू शकतात की 12वी पास पाहिजे. मराठी भाषेचं ज्ञान इथे आवश्यक आहेत. शस्त्रक्रियागृह सहाय्यक गट क 21,700 ते 69,100 इतकं वेतन मिळणार आहे. 15 जागा भरल्या जाणार आहेत. शिक्षणाच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर 12वी पास पूर्ण पाहिजे. त्या क्षेत्रातला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स इथे लागणार आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. सहाय्यक ग्रंथपाल गट क वेतन श्रेणी 21,700 ते 69,100 इतकं वेतन मिळणार आहे. टोटल 8 जागा भरल्या जाणार आहेत. शिक्षण सांगायचं झालं तर लायब्ररी म्हणजे ग्रंथालय शाखेची येथे पदवी प्राप्त असणं गरजेचं आहे. सोबतच तुमचं मराठी भाषेचं ज्ञान इथे आवश्यक आहे. वायरमॅन पदासाठी 2 जागा भरल्या जाणार आहेत. तुमचं 10वी झालं आहे, 10वीवरून ज्यांचं ITI झालेलं आहे आणि ITI NCTVT झालेलं आहे, कशामधून तर वायरमॅनमधून ITI NCTVT झालेलं आहे, ते सगळे विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतात. परंतु वायरमॅन पदाचा 3 वर्षाचा अनुभव इथे लागणार आहे. मराठी भाषेचं ज्ञान हे कंपल्सरी असणार आहे. ध्वनी चालक पद क्रमांक 24 साठी 1 जागा भरली जाणार आहे आणि ध्वनी ह्याच्यासाठी तुमचं 10वी पास असणं गरजेचं आहे. सोबतच इथे तुमचं ITI NCTVT झालेलं आहे, म्हणजे कशामधून रेडिओ आणि TV मधून तुमचं ITI NCTVT पूर्ण असेल तर तुम्ही इथे ध्वनी चालक ह्या पदाला अप्लाय करू शकतात. पद क्रमांक 25 उद्यान सहाय्यक गट क 19,900 ते 63,200, म्हणजे टोटल 4 जागा भरल्या जाणार आहेत आणि 4 जागांसाठी शिक्षण काय लागणार आहे, जसं की BSc झालेलं आहे हॉर्टिकल्चर, ॲग्रिकल्चर, बॉटनी, फॉरेस्ट्री याच्यामधून तुमची पदवी प्राप्त आहे. मराठी भाषेचं ज्ञान आहे तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकतात. 26
नंबरचं पद आहे लिपिक टंकलेखक गट क, याच्यासाठी 19,900 ते 63,200 वेतन लागणार आहे. टोटल 135 जागा इथे भरल्या जाणार आहेत. शिक्षण काय लागतं तर कोणत्याही मान्यताप्राप्त शाखेमधून तुमचं पदवी प्राप्त पाहिजे. त्याच्यानंतर 30 शब्द प्रति मिनिट इथे मराठीमधून तुमची स्पीड पाहिजे टंकलेखनाची, आणि इंग्लिशमधून 40 शब्द प्रति मिनिटाची स्पीड लागणार आहे. आणि इथे बघू शकतात की आपल्याला जे काही सर्टिफिकेट आहे जसं की वाणिज्य प्रमाणपत्र आणि संगणक लेखक की मी टायपिंग केलेले आहे आणि त्याच्यामध्ये जे माझं प्रमाणपत्र आहे तर ते प्रमाणपत्र इथे कंपल्सरी लागणार. जसं की टायपिंग लागते तर टायपिंगचं प्रमाणपत्र इथे आपल्याला अपलोड करावं लागतं. मराठी भाषेचं ज्ञान इथे आवश्यक आहे. 27 क्रमांकाचं पद आहे लेखा लिपिक गट क, तर टोटल 58 पदं भरली जाणार आहेत. आणि 58 पदांपैकी इथे बघू शकता की रिझर्वेशन वाईज का जातीच्या प्रवर्ग वाईज इथे सीट दिलेले आहेत. सीट पाहूनच ह्या पदाला तुम्ही अप्लाय करायचं आहे. शिक्षणाच्या बाबतीमध्ये इथे बघू शकतात की वाणिज्य शाखेची इथं पदवी पाहिजे. मराठी 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश 40 शब्द प्रति मिनिट तुमचं टायपिंग पूर्ण असणं गरजेचं आहे. मराठी भाषेचं ज्ञान इथे आवश्यक आहे. 28 नंबरचं पद आहे शवविच्छेदन मदतनीस गट ड, याच्यासाठी 4 जागा भरल्या जाणार आहेत. आणि याच्यासाठी शिक्षण काय लागतं जसं तुमचं 12वी झालेलं आहे, त्याच्यानंतर तुमच्या त्या संबंधित क्षेत्रात 2 वर्षाचा अनुभव आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान आहे तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकता. त्यानंतर आपण पुढचं पद बघूयात. 29 नंबर पद आहे कक्ष सेविका आया गट ड, ह्याच्यासाठी वेतन असणार आहे 15,000 ते 47,600. 28 पदं इथे भरली जाणार आहेत. आणि ह्या पदासाठी शिक्षण काय लागतं तुमचं 10वी पास पूर्ण गरजेचं आहे. आणि इथे बघू शकतात की कक्ष सेविका म्हणून तुम्ही जर 2 वर्षाचा इथे तुमच्याकडे अनुभव आहे, मराठी भाषेचं ज्ञान आहे तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकता. 30 नंबरचं पद असणार आहे कक्ष सेवक वॉर्ड बॉय, याच्यासाठी सुद्धा 29 जागा भरल्या जाणार आहेत. त्याच्यासाठी तुमचं 10वी पास पाहिजे, वॉर्ड बॉय म्हणून 2 वर्षाचा कामाचा अनुभव पाहिजे, मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे. असे सगळे विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतात. आता सगळी इन्फॉर्मेशन त्यांनी दिली होती. मी तुम्हाला सीट समजून सांगितल्या, शिक्षण काय लागणार आहे, कोणती कोणती पदं भरली जाणार आहे ती सांगितलेली आहे. महत्त्वाच्या अटी काय असणार आहे जसं की जी काय पदं नमूद केलेली आहे त्यांच्या पदांमध्ये आणि आरक्षणामध्ये इथे वाढ किंवा घट होऊ शकते. त्याच्यामध्ये जे काय बदल होतात तसं होऊ शकतं. जागांची संख्या कमी होणे, जास्त होणे, त्यामध्ये सीट रिझर्वेशन वाईज कमी जास्त होणे हे इथे डिटेलमध्ये बदलू शकतं. तर महत्त्वाचं म्हणजे आपण जे काय रजिस्ट्रेशन करतो त्याचा व्हॅलिड ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर इथे आपल्याला द्यायचा आहे. वारंवार कम्युनिकेशन जे होतात ते मोबाईल नंबर आणि ईमेलवरती त्यांच्याकडून पाठवले जातात. ओके, त्यानंतर सगळी इथे डिटेलमध्ये त्यांनी इथे दिलेले आहे. त्यानंतर आपण बघूयात की काय काय दिलेलं आहे. आता एज एकदा लक्षात घेऊयात. तर एज कधी कॅल्क्युलेट केलं जातं तर शेवटची तारीख 11 मे 2025 असणार आहे. तर 11 मे 2025 पर्यंत तुमचं वय कॅल्क्युलेट केलं जातं. तर अराखीव खुला प्रवर्गासाठी कमीत कमी 18 वर्ष पूर्ण पाहिजे. ते वयाच्या 38व्या वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. आणि मागासवर्गून तुम्ही अप्लाय करताय जे काही उमेदवार आहेत कमीत कमी 18 वर्ष पूर्ण पाहिजे, ते वयाच्या 43 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकतात. आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे जे काही कार्यरत असलेले विद्यार्थी आहेत, जे काही अधिकारी आहेत त्यांच्यासाठी 50 वर्षांपर्यंत मर्यादा असणार आहे. आणि खुल्या प्रवर्गासाठी 45 वर्षापर्यंत वयोमर्यादा इथे शिथिल केलेली आहे. असं त्यांनी सगळं डिटेलमध्ये इथे दिलेलं आहे. आता प्रत्येक पदासाठी काय लागतं ते दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघूयात की आपण अजून काय काय ह्या ठिकाणी जाहिरातीमध्ये महत्त्वाचे पॉईंट्स इथे दिलेले आहेत. प्रत्येक पदासाठी शिक्षण वेगवेगळं लागणार आहे. आणि जे काही मी मागाशी सांगितलं की प्रत्येक पदासाठी शिक्षण वेगवेगळं लागतं. सोबतच तुम्हाला जाहिरातीचं काळजीपूर्वक वाचन करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण निवड प्रक्रिया एकदा बघून घेऊया. तर निवड प्रक्रिया इथे दिलेली आहे. जसं की आपल्याला जे काही त्यांना अर्ज प्राप्त होणार आहेत त्या अर्जांची इथं छाननी केली जाते. आणि जे अर्ज व्हॅलिड आहेत त्यांनाच इथे पुढे पब्लिश केलं जातं. त्याच्यामध्ये तुम्ही शिक्षण काय देताय, अनुभव, ह्या सगळी इन्फॉर्मेशन तुमची पाहिली जाते. जसं की एका पदासाठी अनुभव लागतंय आणि तुम्ही त्या अनुभवाला तिथे नाही आहेत तर तुमचा अर्ज इथे टाळला जाऊ शकतो. म्हणून जे विद्यार्थी ॲप्लिकेबल आहे त्यांनीच इथे अप्लाय करायचे. परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. आणि जे काय इथे एक्झामचे डिटेल्स असणार आहेत ते ईमेलवरती सगळे डिटेल तुम्हाला पाठवले जाते. जे काय हॉल तिकीट असतं ते मेलवरती पाठवलं जातं. एक्झामच्या 7 दिवस अगोदरच तुम्हाला हॉल तिकीट इथे पाठवलं जातं. तर ही सगळी डिटेल इन्फॉर्मेशन त्यांनी इथे दिलेली आहे. ओके, तो टोटल 30 पद असणार आहेत आणि 30 पदांसाठी 620 जागा भरल्या जाणार आहेत. ही इथे लक्षात ठेवायचं आहे. जी काय ऑफिशियल वेबसाईट असणार आहे नवी मुंबईची त्याच्यावरती आपल्याला सगळे डिटेल इथे पब्लिश केले जातात. आणि शेवटची तारीखचं परत एकदा त्यांनी दिलेलं आहे. बाकी सगळी छोटी छोटी इन्फॉर्मेशनसुद्धा दिलेली आहे की शेवटची तारीख आपली 11 मे 2025 पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकतात. फीचं पेमेंटसाठी काय काय यूज करू शकतात, फोटोचे डायमेन्शन दिलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला सिग्नेचर अपलोड करायचे, त्याचे डायमेन्शन दिलेले आहे. 10 ते 20 KB मध्ये सिग्नेचर करायचे. सगळी रिलेव्हंट इन्फॉर्मेशन प्रत्येक गव्हर्नमेंट जॉबसाठी सगळी इन्फॉर्मेशन जवळपास इथे सेम असते. तर फीच्या बाबतीमध्ये दिलेलं आहे. आता परीक्षा सुद्धा दिलेली की परीक्षेसाठी
प्रत्येक पदासाठी काय काय विषय असणार आहेत, काय काय प्रश्नांचा दर्जा असणार आहे ते इथे दिलेलं आहे. जसं की प्रत्येक पदासाठी एक आम्ही पदाचा इथे समजावून सांगतो. तर बायोमेडिकल इंजिनिअरसाठी मराठी 10 प्रश्न असणार आहेत, इंग्रजी 10, सामान्य ज्ञान 10, त्यानंतर बौद्धिक चाचणी 10, संबंधित विषय 6, असा टोटल इथे बघू शकतात की 100 प्रश्न असणार आहेत आणि 100 प्रश्नासाठी इथे 200 गुण असणार आहेत. तर 2 तासाचा हा तुम्हाला पेपर सॉल्व्ह करायचा आहे. ओके, अशा प्रत्येक पदासाठी शिक्षण वेगवेगळं लागणार. ज्या पदाला तुम्ही अप्लाय करताय त्या पदाचं इथे सविस्तर शिक्षण असणं गरजेचं आहे. इथे बघू शकतात की सहाय्यक झालं, त्याच्यानंतर ANM JNM झालं. जसं की आता लिपिक टंक लेखकसाठी इथे 100 प्रश्न असणार आहेत, 100 प्रश्नासाठी 200 गुण असणार आहेत आणि जवळपास इथे बघायचं झालं तर आपल्याला 2 तासाच्यात इथे 120 मिनिटाच्यात हा पेपर तुम्हाला सॉल्व्ह करून द्यायचा आहे. ओके, सिलेबससुद्धा दिलेला आहे, त्याच्यानंतर चांगला स्टडी करायचा आहे आणि ही एक्झाम तुम्हाला इथे द्यायची आहे. ओके, आपण डायरेक्टली इथं काय काय कागदपत्र लागतात त्यावरती इथं आलेलो आहोत. तर इथे बघू शकतात की अर्जदाराची स्वयं घोषणापत्र इथं आपल्याला अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर सगळे शैक्षणिक कागदपत्र, वयाचा पुरावा, एज, त्याच्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असेल त्याचा पुरावा, त्याच्यानंतर इथे जे महत्त्वाचे कागदपत्र जसं की कास्ट व्हॅलिडिटी झालं, नॉन क्रिमिलियर झालं, त्याच्यात दिव्यांग असेल तर त्याचा पुरावा, माजी सैनिक असेल तर त्याचा पुरावा, त्याच्यानंतर अनाथ आरक्षण असतील तर त्याचा पुरावा, त्याच्यानंतर विवाहित स्त्रीच्या नावात बदल झालेला असेल, असे सगळे रिलेव्हंट डॉक्युमेंट इथे आपल्याला अपलोड करायचे. जसं की मराठी भाषेचं ज्ञान असलेला पुरावा, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, सगळे कागदपत्र इथे आपल्याला अपलोड करायचे. ही सविस्तर माहिती त्यांनी दिली होती. तर आपल्याला डायरेक्टली ऑफिशियल वेबसाईट जी दिलेली आहे नवी मुंबईची त्यावरती आलेलो आहोत. तर सगळ्यात पहिलं आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन करायचं, तर नवीन रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे लॉग इन करायचं आहे. तर इथे बघू शकतात की फॉर्म ॲक्सेप्ट करायला अजूनही सुरू झालेलं नाही आहे, परंतु 28/3/2025 दिलं होतं त्यांनी. तर इथे बघू शकतात की 12 AM म्हणजे 12 नंतर सुरू होणार आहेत, तर असं दिलं होतं, परंतु अद्यापही फॉर्म ॲक्सेप्ट करायचं अजून सुरू झालेलं नाही आहे. तर इथे बघू शकतात की ऑफिशियल वेबसाईट ॲटलिस्ट त्यांनी ओपन केली होती. जसं ॲप्लिकेशन ॲक्सेप्ट करायला सुरू होईल तसं त्यावरती डिटेल व्हिडिओ बनवण्याचा मी इथे प्रयत्न करेल. तर संपूर्ण जाहिरात मी इथं समजून सांगितली. अप्लाय करायचं सुरू झालेलं नाही आहे, 12 नंतर किंवा 1 नंतर हे फॉर्म लवकरात लवकर ॲक्सेप्ट करायला सुरू होतील. तर 620 पदं भरली जाणार आहेत. 10वी पासून ते पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंतचे विद्यार्थी, ग्रॅज्युएशनचे झाले, ANM JNM झाले, कोणत्याही मान्यताप्राप्त शाखेमध्ये सगळे विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतात. फक्त थोडाफार प्रत्येक पदासाठी एक्सपिरियन्स वेगवेगळा लागतो, फक्त तेवढं तिथे लक्षात ठेवूनच फॉर्म अप्लाय करायचा आहे आणि लवकरात लवकर फायदा घ्यायचा. तर 15,000पासून 1,32,300 रुपये प्रति महिना वेतनपर्यंत तुम्हाला इथे चांगलं वेतन मिळू शकतो आणि नवीन मुंबई महानगरपालिकेमध्ये हा तुमचा जॉब असणार आहे. 11 मे 2025 रात्री 12 वाजेपर्यंत हा फॉर्म तुम्ही अप्लाय करू शकता. महत्त्वपूर्ण माहिती, जाहिरात सगळी मी इथं समजून सांगितली. कोणतीही अडचणी त्या फॉर्म भरताना तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ सगळ्यांना शेअर करायचा, फ्रेंड्स फॅमिली सर्कलमध्ये शेअर करायचा आहे आणि आपल्या डॉल्बी मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं आहे आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.